धुळे एज्युकेशन सोसायटीचे जोरा सिटी हायस्कूल, जी.आर. आगेवाल इंग्लिश मीडियम स्कूल व द मा बारी कनिष्ठ महाविद्यालय येथे 97वा गीता जयंती उत्सव साजरा करण्यात आला। या प्रसंगी गीतेचा 12वा व 15वा अध्यायाचे सामूहिक पठण प्राध्यापक पंकज धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आले। धुळे एज्युकेशन सोसायटीचे जोरा सिटी हायस्कूल धुळे, जी.आर. आगेवाल इंग्लिश मीडियम स्कूल व द मा बारी कनिष्ठ महाविद्यालयात 97वा गीता जयंती उत्सव साजरा करण्यात आला। या प्रसंगी गीतेचा 12वा व 15वा अध्यायाचे सामूहिक पठण प्राध्यापक पंकज धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मंदाजी म्हसकर साहेब उपस्थित होते। त्यांच्या व्याख्यानात त्यांनी सांगितले की अर्जुनाची द्विधावस्था व मोह दूर करण्याचा प्रयत्न गीतोपदेशात आहे। मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष हे तत्व गीतेतून समजते। त्यासाठी 100 वर्ष योग्य पद मिळवून मोक्षाचा मार्ग सुलभ केला पाहिजे। अर्जुनाला कार्यप्रवण करण्यासाठी श्रीकृष्णाने गीता उपदेश केला आहे। आपल्या जीवनातील योग्य कर्म जाणून नित्य गोष्टींकडे व कर्माकडे लक्ष दिले पाहिजे। कर्मफळात गुंतून घेण्यापेक्षा कर्तव्यप्रवण होत आनंदमय जीवन जगण्याचा सुलभ मार्ग दाखवणारे गीता हे चिंतनीय धर्मग्रंथ आहेत। तसेच प्रमुख अतिथी माननीय उपशिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीमती प्रतिभा ठाकूर आपल्या मनोगतात संस्थेने राबविलेले उपक्रम विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासासाठी उपयुक्त आहेत असे त्यांनी सांगितले। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री युवराजजी करणकाळ, माजी अध्यक्ष श्री रवीजी बेलपाठक, संस्थेचे मानद सचिव श्री संतोषजी अग्रवाल, माननीय उपाध्यक्ष श्री विनोदकुमार पालेशा, माजी उपाध्यक्ष डॉक्टर श्री महेशजी घुगरी, माननीय उपशिक्षणाधिकारी श्रीमती प्रतिभा पाटील, श्री जयेशभाई शहा, संस्थेचे एक्स ऑफिशियो सेक्रेटरी तथा प्राचार्य श्री R.K. पाठक इत्यादी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात जोरा सिटी हायस्कूलमधील गीतमंच विद्यार्थिनींच्या ईशस्तवन व स्वागत गीताने झाली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे मानद सचिव श्री संतोषजी अग्रवाल यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय व सत्कार श्री हेमंत जोशी यांनी केला। गीता जयंतीनिमित्त गीताई पाठांतर, योगासने, सूर्यनमस्कार इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। यात यशस्वी विद्यार्थ्यांचे यादी वाचन श्री Y.D. नाईक यांनी केले, तर सूत्रसंचालन श्री भूषण पाठक व श्री पंकज चौधरी यांनी केले। आभार श्री नंदकिशोर बागुल व श्री N.V. नागरे यांनी मानले। श्रीमती जावळे यांनी पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता केली। या प्रसंगी संस्थेच्या सर्व शाळांचे, महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक वर्ग, बंधू भगिनी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। करता येईल याच्याबद्दल विविधता असू शकते, मर्यादा असू शकतात, पण मी काहीच करणार नाही हे सूत्र संभवत नाही। आणि त्यामुळे जे काही आमच्या हातात आहे ते आम्ही केलं पाहिजे। पुस्तकात जे काही लिहिलेलं आहे ते आम्ही आमच्या आयुष्यामध्ये उतरवू शकलो पाहिजे। लहानपणापासून मला कानावर येत होतं की आपलं तत्त्वज्ञान हे अत्यंत श्रेष्ठ आहे, अत्यंत उच्च दर्जाचं ज्ञान या सगळ्या तत्त्वज्ञानामध्ये आलेलं आहे। आणि मग माझ्या मनामध्ये चक्र सुरू झाली की जर हे उच्च दर्जाचं तत्त्वज्ञान आहे, उत्तम दर्जाचं ज्ञान आहे, तर ते आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला उतरवता यायला अवघड आहे का? अवघड असेल तर ते का? आणि जर सोपं असेल तर आम्ही का ते करत नाही? आणि म्हणून माझ्या डोक्यामध्ये जेव्हा चक्र सुरू झाली तेव्हा काही वेगवेगळे प्रयोग आमच्या चैतन्य हॉस्पिटलमध्येच आम्ही केले, त्याची कागदोपत्री नोंद आहे। आणि त्याच्यामधनं मिळालेल्या परिणामांमुळे अधिक माझ्या विचारांना चालना मिळाली आणि त्यातल्या काही गोष्टी सूत्ररूपाने आपल्यासमोर ठेवणार आहे। सूत्र मिळालं की त्या सूत्रावरून सर्ग काढता येतो, आपण सर्व शोधणे आणि अभ्यासू होता। माझ्या मनात जे काही आलं ते आपल्यासमोर मी ठेवलं की त्याच्यावरनं ते उपयोगी आहे का नाही याचा निर्णय करून पुढची कारवाई करायला आपण नक्कीच सक्षम आहोत। घडला